हाय हॅलो एव्हरीवन, चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पनीर मखनी बनवणार आहोत, तेही घरच्या साहित्यात एकदम ढाबा स्टाईल असणार आहे ही रेसिपी। जास्त साहित्य लागत नाही, घरात जे साहित्य आपले अवेलेबल असतं त्यातूनच आज आपण ढाबा स्टाईल पनीर मखनी बनवणार आहोत। इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 200 ते 250 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे। इथे तुम्ही बाजारातून जे पॅकेटमध्ये मिळतं पनीर ते आणलं तरीही चालेल, किंवा जर तुम्ही घरात केलेलं पनीर असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल। आता हे पनीर आपल्याला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कट करू शकता। तुम्हाला जेवढे साईजचे किंवा दुसऱ्या कोणत्या शेपचे तुम्हाला जर पीसेस आवडत असतील तसे पीसेस तुम्ही या पनीरचे करून घ्यायचे आहेत। आणि जेव्हा तुम्ही बाजारातून पनीर आणता तेव्हा ते फ्रोझन केलेलं असतं, म्हणजे त्यामध्ये बर्फ तयार झालेला असतो, तेव्हा तुम्ही ते एका पाण्यामध्ये घालून ठेवू शकता तसंच पॅकेट, जेणेकरून ते पनीर तुमचं लगेच नरम होईल आणि तुम्ही यूज करू शकता। अशा प्रकारे आता हे मी चौकोन शेप केलेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे। त्याच्यानंतर इथे आपल्याला एक शिमला मिरची घ्यायची आहे। इथे मी ही मोठ्या साईजची शिमला मिरची घेतलेली आहे। जर तुमच्याकडे मीडियम साईजची शिमला मिरची असेल तर तुम्ही तिथे 2 शिमला मिरची घेतल्या तरीही चालतील, आणि त्या अशा प्रकारे जाडसरच चौकोनी शेपमध्ये आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। आता ही आपली शिमला मिरची कापून झालेली आहे। याच्यानंतर इथे आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे। जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण या टोमॅटोनेच खूप छान अशी टेस्ट लागते पनीर मखनीला। सो अशा प्रकारे आपला टोमॅटो सुद्धा कापून झालेला आहे। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकता, 3 ते 4 सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत। तुम्ही मोठ्या साईजचे कांदे सुद्धा यूज करू शकता किंवा अशा स्मॉल साईजचे कांदे सुद्धा तुम्ही यूज करू शकता। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे आपल्याला त्याचे मोठे मोठे स्लाइस करायचे आहेत। एकदम पातळ कापत बसायचं नाही, मोठ्या साईजचेच या रेसिपीसाठी लागतात। सो अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेले आहेत। थोड्याशा फोड्या त्याच्या सुट्ट्या करून घ्यायच्या। हे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता अशा प्रकारे हे जे पनीर आहे ते आपल्याला एका पॅन मध्ये घालून घ्यायचं आहे। थोडंसं इथं तेल घालायचं आहे। तुम्हाला जर बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते घातलं इथे तरीही चालेल। आता हे आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवरती हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। जास्तही एकदम फ्राय करायचं नाही, नाहीतर ते पनीर टाईट होतं। सो थोडं ते सॉफ्टच राहिलं पाहिजे आतल्या बाजूने, अशा प्रकारे आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण ते साईडला ठेवून घेणार आहोत। याच्यानंतर आपल्याला इथे 10 ते 12 काजू घ्यायचे आहेत। तुम्ही म्हणाल की काजू सगळ्यांच्याच घरात अवेलेबल नसतात, तेव्हा तुम्ही इथे शेंगदाणे वापरू शकता जर तुमच्याकडे काजू अवेलेबल नसतील। पण तुमची ही रेसिपी घरच्या साहित्यातच होणारी ही रेसिपी आहे, तुम्हाला पटेलच पुढे गेल्यावरती। याच्यानंतर आपल्याला आपण जो कांदा चिरून घेतला होता तो त्याच पॅनमध्ये घालायचा आहे। जास्त इथे भांडीही आपली भरवायची नाहीत, त्या एकाच पॅनमध्ये आज आपण रेसिपी बनवणार आहोत। ते जे आपण काजू घेतलेले आहेत ते घालायचे, आणि याच्यानंतर आपल्याला सफेद तीळ घ्यायचे आहेत, 1 ते 2 चमचे तुम्ही घालू शकता। आणि आता हे छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही फ्राय करायला, कमी वेळातच हे फ्राय होणारी रेसिपी आहे। सो 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे फ्राय करायचं आहे, कारण याची खास बात अशी आहे की हा जो कांदा आहे तो आपल्याला पूर्णपणे एकदम लाल होईपर्यंत फ्राय करायचा नाही, थोडासा त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे इतकाच तो आपल्याला फ्राय करायचा आहे, जेणेकरून याची टेस्ट खूप छान येते पनीर मखनीला। सो अशा प्रकारे आता 1 ते 2 मिनिटेच तुम्ही मीडियम टू लो फ्लेमवरती हे फ्राय करू शकता। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता।
हे थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। तुमच्याकडे ज्या साईजचं शेपचं भांडं असेल तुम्ही त्यामध्ये घालू शकता। मोठं असेल तर लगेच तुमचा सगळा मसाला बारीक होईल आणि जर छोटं भांडं असेल तर तुम्ही थोडं थोडं करू शकता। अशा प्रकारे आता आपला ही व्हाईट पेस्ट तयार झालेली आहे। एकदम बारीक करून घ्यायची आहे, जाडसर अशी ठेवायची नाही, एकदम ती मऊ अशी हाताला सुद्धा अशी खडबडीत लागली नाही पाहिजे इतकी ती बारीक करून घ्यायची आहे। पेस्ट बारीक करताना तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता। आता त्याच पॅनमध्ये ज्यामध्ये आपण कांदा वगैरे भाजलेला होता त्याच पॅनमध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आहे। सुरुवातीला ही अशीच फ्राय करायची आहे जेणेकरून यामधलं जे एक्स्ट्राचं वॉटर आहे, पाणी आहे, ते निघून जाईल आणि थोडीशी ती शिजली जाईल। यामध्ये आता थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे, 1 ते 2 चमचे तुम्ही घालू शकता। बटर सुद्धा आवडत असेल तुम्ही बटर तूप सुद्धा इथे वापरू शकता, तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत यामध्ये। आणि हे आता परत आपल्याला फ्राय करायचं आहे। तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा पॅन नसेल तुम्ही साध्या कढईत केलं तरीही चालेल। ही पेस्ट अजिबात चिकटत नाही खाली कढईला, कारण आपण तेल सुद्धा घातलेलं आहे आणि नॉनस्टिकचा असेल तर प्रश्नच नाही चिकटण्याचा। सो अशा प्रकारे आता हे फ्राय करून झालेलं आहे। आता याच्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत। 1 चमचा इथे मी चिकन मसाला वापरलेला आहे। जर तुमच्याकडे चिकन मसाला अवेलेबल नसेल तुम्ही गरम मसाला, सब्जी मसाला वापरला तरीही चालेल। 1 चमचा आपल्याला रेड चिली पावडर वापरायची आहे, जे आपल्या घरातलं लाल तिखट असतं ते वापरलं तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे आपण मसाले घातलेले आहे ते सगळे एकजीव होतील आणि आपला ही जी पेस्ट आहे ती छान अशी टेस्टी तयार होईल। फ्राय करायची आहे आपल्याला त्याच तेलामध्ये। 1 कप दही घालायचं आहे मिक्स केलेलं, त्यामध्ये अजिबात गाठी नाहीत राहिल्या पाहिजे। आणि हे जेव्हा तुम्ही दही घालता तेव्हा गॅस बारीक करायचा आहे। परत ह्याला 1 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपण जे पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आणि छान असं मिक्स करायचं आहे। जास्त वेळ लागत नाही रेसिपी करण्यासाठी। आता पनीर घातल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं तुम्ही हे शिजवून घ्या। थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये। जे आपण भांड्यामध्ये मसाला बारीक केला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या जेणेकरून आपला मसाला वेस्ट जाणार नाही। सो अशा प्रकारे परत एकदा त्याला मिक्स करायचं आहे आणि जास्त वेळ लागत नाही, पनीरसुद्धा फ्राय केलेलं आहे। फक्त आपण जो मसाला तयार केलेला आहे तो पनीरमध्ये शिरला पाहिजे इतकं त्याला शिजवून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटे पुरेसं होतं हे शिजवण्यासाठी। थोडंसं पाणी घालून घ्या जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल, नाहीतर तुम्ही असंच सुक्खं लपतबं केलं तरीही चालेल। ज्यांना ग्रेव्ही हवी आहे त्यांनी पाणी घालू शकता। थोडंसं हे पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला। आता अशा प्रकारे आता हे उकळून झालेलं आहे। एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। ज्या आपण मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या, शिमला मिरची जी आपण कापून घेतली ती घालायची, टोमॅटो घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जेणेकरून या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या शिजल्या जातील। आणि या भाज्या शिजवताना लक्षात ठेवायचं आहे की या भाज्या पूर्ण शिजवायच्या नाहीत, थोडासा याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे इतक्याच ते आपल्याला भाज्या शिजवायच्या आहेत। कारण आपण टोमॅटो कच्चा खातो, फक्त शिमला मिरची थोडी शिजली पाहिजे एवढीच काळजी घ्यायची आहे आपल्याला। 1 ते 2 मिनिटामध्ये हे तुमचं शिजून जातं सगळं। झाकण ठेवू नका, नाहीतर या सगळ्या भाज्यांचा कलर बदलेल। सो अशाच त्या उघड्या शिजवा आणि या पनीरमध्ये घालून घ्यायच्या आहेत। आता या पनीरमध्ये घातल्यानंतर हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळी जी चव आहे, जी मसाल्याची चव आहे ते आपल्या भाज्यांना लागली जाईल आणि पनीरला सुद्धा लागली जाईल। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिली मेंबर्सना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। कारण तुम्हाला ढाब्यामध्ये जाऊन खाण्याची अजिबात गरज लागत नाही, घरच्या साहित्यातच ही रेसिपी तयार होते। सो नक्की रेसिपी घरी ट्राय करा। ही तुम्ही चपाती, रोटी किंवा भाताबरोबर खाल्ली तरीही चालेल। जेव्हा एखादी पार्टी वगैरे असते तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता।
चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.